नमस्कार. हेच परिपूर्ण सत्य आहे. याचं विश्लेषण आपण सविस्तरपणे करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, वारंवार व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघूया, हेच परिपूर्ण सत्य आहे. दुसऱ्याला फसवून, दुसऱ्याला लुटून, दुसऱ्याला अशक्त समजून, दुसऱ्याचा विश्वासघात करून, दुसऱ्याचा अपमान उपहास करून, या कपटपणाने, बेईमानीपणाने दुसऱ्याचा प्रांत बळकावून, या एकमेकांबद्दल लावालावी करून, वाईट सांगून, या दुसऱ्याच्या भोळ्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन, या दुसऱ्याविषयी कपट ठेवून, चाल लबाडी बेईमानीची चाल खेळून, या जबरदस्त धोका करून कोणत्याही देशाची प्रगती होत नाही. कोणताही देश प्रगतशील विकसित होत नाही, तर तो देश कंगालच राहतो. हेच परिपूर्ण सत्य आहे. याचे विश्लेषण आपण करणार आहोत. दुसऱ्याला फसवून, या लुटून आपली प्रगती होत नाही. कोणत्या देशाची प्रगती होत नाही. दुसऱ्याला फसवल्यामुळे, दुसऱ्याला धोका दिल्यामुळे, दुसऱ्याला लुटल्यामुळे, या दुसऱ्याला अशक्त समजल्यामुळे, दुसऱ्याला कमजोर समजल्यामुळे, दुसऱ्याला दुर्बल समजल्यामुळे, या दुसऱ्याच्या अशक्तपणाचा, दुसऱ्याच्या दुर्बलपणाचा, दुसऱ्याच्या मजबुरीचा, दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीचा, अत्यंतिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आपला फायदा करून घेणे, या आपला स्वार्थ साधणे, या आपला देश पुढे नेणे, या आपल्या देशाची प्रगती करणे, आपल्या देशाचा विकास करणे, यामुळे देश प्रगत होत नाही, देश विकसित होत नाही, देश प्रगतशील होत नाही, तर तो कंगालच राहतो. म्हणून दुसऱ्याला फसवू नका. कोणत्याही देशाने दुसऱ्याला फसवू नये, दुसऱ्याला लुबाडू नये, दुसऱ्याला लुटू नये. बेईमानीपणाने, कपटपणाने दुसऱ्याचा प्रांत बळकावू नये. या दुसऱ्याच्या प्रदेशावर, दुसऱ्याच्या ठिकाणावर कपटपणाने, बेईमानीपणाने विश्वासघात करून प्रांत बळकावू नये. या दुसऱ्याच्या प्रदेशावर कब्जा करू नये. या दुसऱ्याचं ठिकाण बळकावू नये. प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, शांतता खरा ठेवला पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, विनम्रता ठेवली पाहिजे, चांगली गुणवत्ता ठेवली पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे. एकमेकांबद्दल प्रत्येक देशांनी एकमेकाबद्दल चांगले मत, चांगले विचार, चांगलं धोरण, चांगली नीती, माणुसकी, चांगली गुणवत्ता ठेवले पाहिजे. अहिंसा या तत्वाचं पालन केलं पाहिजे. शांतता करा टिकून राहावा, प्रेम टिकून राहावं, माणुसकी टिकून राहावी, सामंजस्य, प्रेम टिकून राहावं, यासाठी धडपड केली पाहिजे, तळमळ केली पाहिजे. कोणत्याही देशाने दुसऱ्याला दुर्बल समजून, या कमी समजून, या अशक्त समजून त्याचा गैरफायदा घेऊ नये. कपटपणाने, या बेईमानीपणाने, या विश्वासघात करून कोणत्याही देशाचा प्रांत बळकावू नये. या एखाद्या देशाबद्दल, एखाद्या देशाला काही सांगू नये, लावालावी करू नये, कोणत्याही देशाची बदनामी करू नये, कोणत्याही देशाबद्दल काही सांगू नये. या एखाद्या देशाच्या भोळ्या चांगल्या सुंदर स्वभावाचा गैरफायदा घेऊन, या दुसऱ्याविषयी कपट ठेवून, चाल लबाडी बेईमानी करून, या चाल खेळून, या जबरदस्त धोका देऊन कोणत्याही देशाला फसवू नये. कोणत्याही देशाचं नुकसान करून, लबाडी करून, या चाल खेळून, या बेईमानी करून
या जबरदस्त धोका देऊन विश्वासघात करून कोणत्याही देशाला फसवू नये, लुबाडू नये, त्यांचा प्राण बळकावू नये. विश्वासघात केल्याने, या लबाडी कपट केल्याने, या बैमानी चाल खेळल्याने, या धोका केल्याने कोणत्याही देशाची प्रगती होत नाही, कोणत्याही देशाचा विकास होत नाही, कोणताही देश बलवान बलशाली होत नाही, कोणताही देश प्रगतशील विकसित होत नाही. तर तो देश कंगालच राहतो, दुर्बल बनतो, दारिद्र्यमय बनतो. म्हणून कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावर वाईट नजर ठेवू नये, दुसऱ्याच्या प्रांतावर आपला कब्जा करू नये. मेहनत करा, कष्ट मेहनतीने, इमानदारीने, प्रामाणिकपणाने, काबाड कष्टाने, मेहनतीने, चांगल्या गुणवत्तेने, माणुसकीने, सामंजस्याने, प्रेमाने, सत्याने, एकतेने आपल्या देशाची प्रगती करावी, आपल्या देशाचा विकास करावा. देश प्रगतशील कसा बनतो, देश विकसित कसा बनतो, तर देश प्रगतशील विकसित बनवण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, चांगल्या गुणवत्तेची गरज आहे, चांगल्या बाबींची गरज आहे, चांगल्या धोरणाची गरज आहे, चांगल्या नीतीची गरज आहे, चांगल्या निर्णयाची गरज आहे, चांगल्या सर्व गुणधर्माची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, शांततेची गरज आहे, सत्याची गरज आहे, एकतेची गरज आहे आणि त्या देशातल्या सर्व नागरिकांची गरज आहे. खास करून शिक्षणाची गरज आहे. शिक्षण चांगलं असलं पाहिजे, शिक्षण दर्जेदार असलं पाहिजे, शिक्षण उत्तम असलं पाहिजे. आणि शिक्षण जर दर्जेदार असेल, शिक्षण जर उत्तम असेल, शिक्षण जर चांगलं असेल तर त्या देशाची प्रगती होते, अन्यथा होत नाही. म्हणून आपला देश पुढे नेण्यासाठी, आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी, आपल्या देशाचा विकास करण्यासाठी, आपला देश प्रगतशील बनवण्यासाठी, या आपला देश महान बनवण्यासाठी, जगात महान बनवण्यासाठी दुसऱ्या देशावर दादागिरी करू नये, बैमानी करून, कपट करून, लबाडी चाल खेळून, विश्वासघात करून दुसऱ्या देशाचा प्राण बळकावू नये, दुसऱ्या देशाचं नुकसान करू नये, दुसऱ्या देशाला लुटू नये, दुसऱ्या देशाला फसवू नये. तर कष्ट मेहनतीने आपल्या देशाचा विकास करावा, चांगल्या गुणवत्तेने, सामंजस्याने, प्रेमाने, एकतेने, सत्याने, सर्वात चांगल्या गोष्टींनी आपल्या देशाचा विकास करावा. म्हणून प्रत्येक देशाने जाण ठेवावी, भान ठेवावं, सावधानता ठेवावी, सतर्कपणा ठेवावा आणि आपल्या देशाचा विकास करावा. कारण केव्हा कोणतं संकट येईल, केव्हा कोणता धोका होईल, केव्हा कशी परिस्थिती येईल, केव्हा कोणती बिकट परिस्थिती येईल, काही सांगता येत नाही. म्हणून कोणत्याही देशाने कोणत्याही देशाला कमी समजू नये, अशक्त समजू नये, दुर्बल समजू नये आणि कोणत्याही देशाला नुकसान पोहोचू नये, कोणत्याही देशाला बदनाम करू नये, कोणत्याही देशाबद्दल इतर देशाला लावलावी करू नये, चुगल्या करू नये, या युद्धाला प्रेरणा देऊ नये, प्रोत्साहन देऊ नये. तर चांगले गुणधर्म ठेवले पाहिजे, चांगली नीती ठेवली पाहिजे, चांगली मूल्य ठेवले पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, एकता ठेवली पाहिजे. तरच कोणत्याही देशाची प्रगती होते, अन्यथा होत नाही. दुसऱ्याला लुटून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला फसवून, दुसऱ्या विश्वासघात करून, या कपट डाव रचून, या इतर देशाबद्दल इतर देशाला लावालावी करून, चुगल्या करून, या इतर देशाला दुर्बल समजून, कमी समजून, या दादागिरी करून कोणताही देश पुढे जात नाही, त्याची प्रगती होत नाही, तो प्रगतशील होत नाही, तो विकसित होत नाही, तो सुंदर होत नाही, तर तो उलट कंगाल होतो, दारिद्र्यमय बनतो, बेचिराग होतो, ढासाळतो, पूर्ण ढासाळतो, त्याची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासाळते. म्हणून कपट डाव ठेवू नका, वाईट नजर ठेवू नका, दुसऱ्याच्या प्रांतावर, दुसऱ्याच्या देशावर, दुसऱ्याच्या
दुसऱ्याच्या प्रगतीवर, विकासावर वाईट डोळा ठेवू नका, वाईट नजर ठेवू नका, कपटपणा ठेवू नका. तर कष्ट मेहनतीने, प्रामाणिकपणाने, इमानदारीने, सत्याने, एकतेने, शांततेने, सामंजस्याने, खऱ्या शिक्षणाने आपल्या देशाची प्रगती करा, आपल्या देशाचा विकास करा. दुसऱ्या देशाबद्दल आदर ठेवा, दुसऱ्या देशाबद्दल प्रेम ठेवा, दुसऱ्या देशाबद्दल चांगलं मत ठेवा, दुसऱ्या देशाबद्दल चांगले विचार ठेवा. दुसऱ्या देशाचंही चांगलं व्हावं, आपलंही चांगलं व्हावं, दुसऱ्या देशांचा विकास व्हावा, आपला विकास व्हावा. प्रामाणिकपणा ठेवा, सामंजस्य ठेवा, प्रेम ठेवा, उदारता ठेवा, कनवाळूपणा ठेवा, चांगलं धोरण ठेवा, चांगली नीती ठेवा, चांगलं नियोजन ठेवा, योग्य नियोजन ठेवा. दुसऱ्या देशाबद्दल चांगलं मत ठेवा, चांगले विचार ठेवा. तेव्हा आपल्या देशाची प्रगती होते, आपल्या देशाचा विकास होतो, आपला देश पुढे जातो, आपला देश प्रगतशील बनतो. परंतु दुसऱ्या देशावर वाईट डोळा ठेवून, वाईट नजर ठेवून, या दुसऱ्या देशाला उलबाडून, लुटून, फसवून, बेईमानी करून, कपट ठेवून, दुसऱ्या देशाला इतर देशाबद्दल लावालय करून, चुगल्या करून, विश्वासघात करून देश पुढे जात नाही, देशाची प्रगती होत नाही, देशाचा विकास होत नाही, देश चांगला होत नाही, देश सुंदर होत नाही आणि देशातील लोक त्या सुधारत नाही. आपला देश पुढे नेण्यासाठी, आपल्या देशाची विकास करण्यासाठी, आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी, आपल्या देशातील लोकांना सुधारण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. चांगल्या उत्तम दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, चांगल्या तत्वांची गरज आहे, चांगल्या नीती मूल्यांची गरज आहे, चांगल्या धोरणांची गरज आहे, चांगल्या नियोजनाची गरज आहे, चांगल्या अंमलबजावणीची गरज आहे, चांगल्या निर्णयाची गरज आहे. म्हणून चांगला निर्णय घ्या, असा निर्णय घ्या की ज्यामुळे देशाला धोका होणार नाही, देशाचा घात होणार नाही, देश बेचिराख होणार नाही. म्हणून असा चांगला निर्णय घ्या, चांगली नीती ठेवा, चांगलं धोरण ठेवा, चांगलं नियोजन ठेवा आणि खास करून शिक्षणाचा विकास करा. सर्व देश सुधारला पाहिजे, त्या देशातील प्रत्येक व्यक्ती सुधारली पाहिजे, प्रत्येक मुलगा मुलगी विद्यार्थिनी सुधारली पाहिजे, शिक्षित झाली पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही, शिक्षणाशिवाय विकास होत नाही, शिक्षणाशिवाय कोणताही देश सुधारत नाही. म्हणून खऱ्या शिक्षणाची गरज आहे. नकली, ढोंगी, सोंगी, पैशाच्या शिक्षणाची गरज नाही, तर खऱ्या उत्तम दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. ज्या शिक्षणातून व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे, जीवन कसं जगायचं, आपल्या देशाचा विकास कसा करायचा याचं शिक्षण मिळालं पाहिजे. तेव्हा देशाची प्रगती होते, विकास होतो. म्हणून त्या देशातील तळागाळातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा, प्रत्येक विद्यार्थी सुधारला पाहिजे, शिकला पाहिजे, घडला पाहिजे. तरच त्या देशाची प्रगती होते, तो देश पुढे जातो, विकसित होतो, प्रगतशील होतो, छान होतो, जगात महान बनतो. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, चांगल्या नीतीशिवाय प्रगती नाही, चांगल्या मूल्याशिवाय प्रगती नाही, माणुसकीशिवाय प्रगती नाही, चांगल्या गुणवत्तेशिवाय प्रगती नाही, चांगल्या धोरणाशिवाय प्रगती नाही, चांगल्या निर्णयाशिवाय प्रगती नाही. म्हणून आपला देश जर पुढे न्यायचा असेल, आपला देश जर प्रगतशील करायचा असेल, आपला देश जर विकसित करायचा असेल, तर प्रथम त्या देशातील सर्व नागरिकांना, सर्व देशवासियांना साक्षर करा, हुशार करा, शहाणे करा, समजदार करा, त्यांचं जीवन सुधारा, त्यांची गरिबी नाहीशी करा, त्यांचे दारिद्र्य नाहीसे करा. कारण देशातील प्रत्येक व्यक्ती जर सुधारला तरच देश पुढे जात असतो. देशातील जर एखादा जरी व्यक्ती निरक्षर, अडाणी किंवा गरीब राहिला, दारिद्र्य राहिला, तर त्या देशाची प्रगती होत नाही. म्हणून आधी त्या देशातील सर्व नागरिकांचा, सर्व देशवासियांचा, प्रत्येक व्यक्तीचा, विद्यार्थिनीचा, मुलाचा, मुलीचा विकास करा, त्यांची प्रगती करा, त्यांचे जीवन सुंदर करा, छान करा. तेव्हा आपल्या देशाची प्रगती होते, आपला देश प्रगतशील बनतो, आपला देश विकसित होतो. परंतु दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याचं नुकसान करून, कपट डाव रचून, दुसऱ्याला अशक्त, दुर्बल समजून, या इतर देशाला लावालावी करून, चुगल्या करून, युद्धाला प्रेरणा, प्रोत्साहन देऊन, विश्वासघात करून, या बेमानीची चाल खेळून आपला देश प्रगतशील होत नाही, विकसित होत नाही. लक्षात ठेवा, देश पुढे नेण्यासाठी जिद्दी चिकाटीची गरज आहे, आवडीची गरज आहे, आवड गोडीची गरज आहे,
खऱ्या अभिमानाची गरज आहे. आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे, चांगला अभिमान असला पाहिजे. इच्छा तयारीची गरज आहे, आत्मविश्वासाची गरज आहे, दूरदृष्टीची गरज आहे, धीर धैर्य दिलासाची गरज आहे, माणुसकीची गरज आहे, चांगल्या तत्वांची गरज आहे, अहिंसेची गरज आहे, मानवतेची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, खऱ्या शिक्षणाची गरज आहे, चांगल्या तत्वांची गरज आहे. तरच देश पुढे जातो, त्या देशाची प्रगती होते, त्या देशाचा विकास होतो. म्हणून प्रत्येक देशाने लक्षात ठेवावं की माणुसकीने, चांगल्या तत्वाने, चांगल्या धोरणाने, चांगल्या निर्णयाने, खऱ्या शिक्षणाने, मानवतेने, सामंजस्य प्रेमाने, एकतेने, सत्याने देश पुढे जात असतो, देशाची प्रगती होत असते. म्हणून चांगले गुणधर्म ठेवा, चांगले तत्त्व ठेवा. आणि चांगले तत्त्व, चांगले गुणधर्म, चांगले नीतिमूल्य, चांगलं धोरण, चांगले निर्णय ठेवले, माणुसकी ठेवली, मानवता ठेवली, नम्रता ठेवली, चांगुलपणा ठेवला, खरं शिक्षण अंमलात आणलं, चांगला निर्णय घेतला, त्या देशातील प्रत्येक व्यक्ती, मुलांचा, मुलींचा, विद्यार्थ्याचा विकास केला, गरिबी व दारिद्र्य नाहीसे केलं, तर तो देश संपन्न होतो, समृद्ध होतो, विकसित होतो, बलवान होतो, बलशाली होतो, जगात महान बनतो. आणि त्या देशाचं नाव पूर्ण जगात गुंजतं. म्हणून प्रत्येक देशाने हे लक्षात ठेवा. आणि हेच परिपूर्ण सत्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.